गंगाखेड येथे विधानसभेचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या संकल्पनेमधून युवा उद्योजक सुनील गुट्टे यांनी नोकरी महोत्सवाचं आयोजन केलं आहे। या महोत्सवाला मोठ्या संख्येने युवक आणि युवतींनी हजेरी लावली आहे। शहरातील संत जनाबाई महाविद्यालयामध्ये हा महोत्सव सुरू असून आज सकाळपासूनच मोठ्या संख्येने गर्दी करण्यात आली आहे। मागील वर्षी देखील अशाच प्रकारे सुनील गुट्टे यांच्या पुढाकारामधून नोकरी महोत्सव आयोजित करण्यात आला होता। त्याला देखील मोठा प्रतिसाद मिळाला असून त्यातून अनेक जणांना रोजगार संधी उपलब्ध झाल्यामुळे यावर्षीच्या महोत्सवाला चांगला प्रतिसाद मिळत आहे। जसं तुम्ही सांगितलं, आपला सीझन 2 आहे। मागच्या वर्षी आपण आमदार साहेबांच्या इच्छेप्रमाणे संकल्पनेने एक नवीन प्रयोग आपल्या पूर्ण ह्या भागासाठी केला आणि तो फार यशस्वी ठरला। मागच्या वर्षी जवळजवळ 1100 लोकांना आपण जॉब उपलब्ध करून दिले होते आणि त्यांना एक ह्या भागामध्ये नोकरदार वर्ग जो असतो तो वाढायला लागला आणि आता हा सेकंड सीझन जो आपण घेतला आहे, आपण सलग 5 वर्ष आपण कार्यक्रम मी मागच्या वेळेस पण परभणीला आलो होतो तेव्हाही सगळ्यांना सांगितलं होतं की आपल्याला हे 5 वर्ष सलग हा प्रयोग करायचा आणि इथला जो युवक आहे युवती आहे यांना एक नोकरदार वर्गामध्ये आपल्याला कन्वर्ट करायचे, त्यांना आपल्याला मदत करायची आणि एकदा मदत नाही करायची, त्यांना काम हाती देऊन त्यांची मदत हमेशासाठी करायची आपल्याला। जसं ते आता साहेब एक म्हणले की मासा देऊ नका, मासा पकडणं शिकवा, म्हणजे तो तुमच्याकडे परत येणार नाही। त्या संकल्पनेतून आपण हा प्रयोग करतोय। यावेळेस थोडा बदल केला। यावेळेस आम्ही पूर्णेला पण एक दिवस ठेवलं, एक दिवस गंगाखेडला ठेवलं, कारण पूर्णा भाग थोडा लांब असल्यामुळे तिकडच्या लोकांना इकडे यायला गैरसोय होते, म्हणून आपण पूर्ण पण कव्हर केलं काल आणि चांगला प्रतिसाद मिळाला। आजही खूप चांगला प्रतिसाद आहे आणि ह्यावेळेस मला असं वाटतं खूप सिरियस जे जॉबसाठी आहेत, ज्यांना जॉब करायचा आहे असे लोक जास्त आहेत। मागच्या वेळेस जेव्हा आपण जॉब फेअर घेतला होता, एक नवीन प्रकल्प नवीन प्रयोग होता, खूप लोक असे आले होते जे बघायला सुद्धा आले होते। आमचेच कार्यकर्ते असतील, गावातले आजूबाजूचे शेतकरी असतील की काय नोकरी आम्हाला करायची का नाही करायची का असं, पण ह्यावेळेस फिल्टर क्राऊड दिसतोय मला आणि ह्यावेळेस फार सिरियस लोक दिसत आहेत। बघून इंटरव्ह्यूवाले कंपन्यांनी पण मला सांगितलं, मागच्या वेळेस सारख्याच जवळजवळ 57 कंपन्या आलेल्या आहेत आणि वॅकन्सीज आपल्या जो सगळ्या कंपन्यांची जर पाहिलं तर जवळजवळ 2500 वॅकन्सीज घेऊन आलेले आहेत, 2500। आणि यावेळेस जसं ते सिक्युरिटी गार्ड वगैरे म्हणतो तशा कोणत्याच कंपन्या आपण आणल्या नाही, कारण सिक्युरिटी गार्ड हे एक वेगळ्या प्रकारचं काम आहे आणि मी युवकांना सिक्युरिटी गार्डच्या दिशेने ढकलू इच्छित नाही। त्यांना काहीतरी टेक्निकल काम देऊन त्यांची प्रगती व्हावी अशाच कामांमध्ये मी युवकांना ढकलू इच्छितो। प्रतिनिधी राजकुमार मुंडेसह मी आबोली जोशी, DLP न्यूज, गंगाखेड।